नमस्कार मंडळी. सगळ्यांना या सुंदर दिवसांच्या आणि या सुंदर संध्याकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या नयनरम्य संध्याकाळी आज मी सीमा पोलैया पुण्यावरून आपल्यासमोर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह जात आहे. तर आज हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम एका अनुषंगाने ठेवला आहे आणि त्या अनुषंगाचा एक इव्हेंटचा मी पार्ट आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. तर असं का, तर हा जो कार्यक्रम आहे तो इंटरनॅशनल वुमन्स डे च्या अनुषंगाने पूर्ण वीकसाठी म्हणून सेलिब्रेट करण्याचा जो प्रोफेसर विशाल करडे सर आहेत, तर त्यांनी हा इव्हेंट चालू केला आहे. आणि याच्यामध्ये जसं पहिल्या दिवशी आपली सगळी विदर्भातली फेम जी चिमुकली, जिला मी म्हणू शकते, म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका अशा सॉर्टची, जिनी इतकं छान तिचा कार्यक्रमाने गाण्याच्या कार्यक्रमाने सुरुवात केली, ती आपली श्रुती भांडे. आणि त्यानंतर योगा, ज्या म्हणजे डिसेबिलिटीचे मुलं असतील तरीही त्यांना कसे काही योगा प्रकार बेनिफिट देऊ शकतील. त्यानंतर जो दुसरा इव्हेंट झाला जोशी मॅडमनी केला, ज्या डिसेबिलिटीच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 13 वर्षांपासून काम करतात. तर असे हे जे कार्यक्रम होत आहेत आणि त्या कार्यक्रमांमध्ये मी एक छोटासा म्हणजे त्याला असं म्हणू शकतो आपण की एक खारीचा वाटा. सो हा खारीचा वाटा मला घ्यायला भेटला, त्याबद्दल मी खूप ब्लेस फील करते स्वतःला की आज या लाईव्ह इव्हेंटमध्ये मला विशाल सरांमुळे पार्टिसिपेट करता आलं. आणि त्याआधी मी सर्वप्रथम म्हणजे हा कार्यक्रम सुरू करण्याआधी धन्यवाद देऊ इच्छिते आपणा सर्वांचं. आणि माझी जी एक कलीग आहे, जिनी ह्या प्लॅटफॉर्मबद्दल मला सांगितलं आणि जिनी मला अनामिका मॅडम, ज्या की पूर्ण कोऑर्डिनेशन ह्या इव्हेंटचं इतकं सुंदर आणि छान करत आहेत, त्यांचे धन्यवाद. आणि सरांचे, विशाल सरांचे तर खूप खूप धन्यवाद की ज्यांनी हा जो वसा घेतला आहे. आणि वसा कोणता, तर डिसेबिलिटीच्या मुलांचा आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याच्यासाठी जो मदतीचा गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी हा वसा घेतला आहे. आणि मी या प्रसंगी सरांना खूप खूप शुभेच्छा देऊन ह्या कार्यक्रमाची सुरुवात करते. तर ही सुरुवात करण्याआधी मी इथे एक छोटंसं गाणं सादर करणार आहे आणि त्या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. तर जाऊयात आता. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन
हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना, भूल कर भी कोई भूल हो ना, भूल कर भी कोई भूल हो ना। धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला यांच्या वतीने, तो स्पेशली ऑर्गनाईज करण्यामागे 2 हेतू आहेत. तर सर्वप्रथम तर आहे की अपंगांसाठी यशाचे मार्ग कसे असू शकतात किंवा काय असू शकतात, रोजगाराबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या जातील. आणि याच्यामध्ये थोडंसं एक विषय असा पण आहे की हाऊ टू ट्रॅक आर सेल्फ इन द राईट पाथ. म्हणजे जसं आपण म्हणतो की माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच प्रसंग येत असतात, चढ उतार होत असतात आणि म्हणजे सगळ्याच आयुष्य म्हणजे टप्पा जो आहे माणसाचा जीवनाचा, तो कुणाचाही बघितला तरी तो एका सरळ रेषेमध्ये नसतो किंवा त्याच्यामध्ये अगदी समानताही नसते, किंवा जसं माझं आयुष्य आहे तसं तुमचं असेलच असं नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे जे चढ उतार आहेत, हे चढ उतार किंवा हे खाच खळगे ज्याला आपण म्हणतो, ते आहेतच आणि ते असणारच आहेत. म्हणजे जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की जर दुःख नसेल तर सुखाची मजा, सुखाची चव माणसाला येईल कशी, त्याची किंमत कशी कळेल. की जर माणूस नेहमीच सुखी राहिला तर काय होईल, आहे का शक्य हे? असं नाही. का नाही? कारण जसं नाण्याच्या 2 बाजू असतात तसंच सुख आणि दुःख आहे. ऊन सावलीचा खेळ या असंही म्हणू शकतो आपण. मग या जे पैलू आहेत त्या पैलूंवर थोडंसं मी बोलणार आहे. तर सर्वप्रथम तर इथे मी सांगू इच्छिते की थोडंसं आपले जे प्रोफेसर आहेत विशाल कुर्डे सर, तर त्यांच्या ज्या काही ह्या ग्रेट अचीवमेंट्स आहेत त्या अचीवमेंट्सबद्दल आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनबद्दल मी सांगेन की सरांनी ही संस्था जवळजवळ 20 वर्षांपासून निरंतर त्यांच्या अथक प्रयत्नांनी इथपर्यंत आणली आहे की आज विदर्भातलं पहिलं ब्रेल ग्रंथालय सरांनी चालू केलं आहे. आणि म्हणजे सरांच्या कामांची जेवढी स्तुती करता येईल तेवढी कमीच आहे. त्यांना 2015मध्ये इटलीला त्यांनी एक नेतृत्व केलं होतं, जिथे आपली इंडियन म्युझिक जी आहे त्याचे नेतृत्व करणारे सर हे पहिले पर्सन होते. आणि त्यानंतर 2018च्या दरम्यान सरांना नॅब असोसिएशनकडून आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळाला. तर अशा ह्या ग्रेट व्यक्तिमत्वासाठी आणि ह्या त्यांच्या नोबल वर्कसाठी जे ते इतक्या सातत्याने करत आहेत त्याच्यासाठी आपण एक, जसं मी म्हटलं की ह्या कार्यक्रमामध्ये मी एक खारीचा वाटा उचलते, तसंच तुम्हीही एक छोटंसं म्हणजे फुलाची पाकळी असं जे आपण म्हणतो, तर ही फुलाची पाकळी तुम्ही नक्कीच त्यांना, म्हणजे त्यांना इन द सेन्स त्यांना नाही तर ऑर्गनायझेशनला नक्कीच देऊ शकतो. जसं काल मॅडमनी पण सांगितलं की 1 रुपया जरी आपण रोज साईडला ठेवला तर तो 1 रुपयाही वर्षाचे 365 रुपये बनू शकतो. आणि अगदी म्हणजे 1 रुपया हा तर अगदी आपण सहज ठेवू शकतो. तर हा 1 रुपया जरी आपण ठेवून 365 रुपये वर्षाला, म्हणजे आपला एक काहीतरी खारीचा वाटा किंवा फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण जर काही देऊ शकलो आपल्या समाजासाठी,
तर मी म्हणेन की खरोखरच ही एक खूप छान आणि आपण ज्याला म्हणू शकतो की माझ्या मार्फत काहीतरी चांगलं कार्य आयुष्यामध्ये घडतंय ह्या फिलिंगनी आणि ह्या तुमच्या म्हणजे याच्यामध्ये खूप ब्लेसिंग्स असतात किंवा ह्याच्यामध्ये एक जी एनर्जी आपल्याला प्राप्त होते ती वाखाणण्यासाठी काही शब्दप्रयोग करण्याची मला वाटत नाही काही गरज आहे. कारण ती जी इंटरनल एक फिलिंग असते की बाबा आयुष्यामध्ये मलाही काहीतरी करता आलं. कारण प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे माणूस असं काही नाही आहे की तुम्ही सोनं नाणं किंवा खूप मोठ्या मोठ्या निधी दिला पाहिजे. पण ही जी छोटीशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही वर्षभराची केलीत आणि जरी ती डोनेट केली तरी याचा असंख्य लाखो दिव्यांग लोकांना आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण हे नक्कीच करू शकतो. तर एक समाजकार्य आपल्या हातून घडेल आणि असं हे जे आहे हे मी शेअर करत असताना जसं माझा एक थोडासा जीवन प्रवास ही मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की मी पुण्यामध्येच बॉर्न अँड बॉटअप आणि थोडंसं शेंडेफळ असल्यामुळे कधीही खूप पॅम्परिंगमध्ये राहिलेले किंवा खूप केअरिंगमध्ये आयुष्य घालवलं होतं आणि एका सो कॉल्ड जो कुकून आपण म्हणतो किंवा कोश म्हणतो त्या कोशामध्ये राहण्याची सवय. त्याच्यामुळे असं ओपन अप होणं किंवा काही आपण वेगळं काहीतरी करू शकतो किंवा आपणही काहीतरी समाज रिलेटेड गोष्टी करू शकतो ह्याची 5 वर्षांपूर्वी ही जाणीव नव्हती. आणि एका छानशा कॉर्पोरेट कंपनीमध्ये मस्त ॲडमिन सेक्टरमध्ये काम करत असणारी मी गेल्या 5 वर्षापासून जेव्हा माझ्या एका इथेही मी तिला धन्यवाद देईन की जिच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म भेटला आणि आयुष्याचा एक नवीन मार्ग किंवा आयुष्य जगण्यासाठी आपण म्हणतो ना की मनुष्य जन्म हा एकदाच होतो आणि त्या जगण्यासाठी हा जो आपल्याला एक मानवी देह प्राप्त झाला आहे तर ह्याची ओळख मला 5 वर्षांपूर्वी झाली की आपणही समाजासाठी किंवा आपल्या हा जो जन्म आहे त्या जन्मामध्ये असं काहीतरी करावं की जेणेकरून आपल्यामुळे प्रत्येकाचा नाही झाला तरी ॲटलिस्ट जेवढ्या जास्त लोकांचा होईल तेवढ्या जास्त लोकांचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी लाभ आपल्यामुळे झाला पाहिजे. म्हणजे बुरा नहीं करना है बट भला तो ज़रूर करना है. कितना करना है पता नहीं बट करना तो ज़रूर है असं म्हणते मी. आणि म्हणते म्हणजे हे करण्याची इच्छा तेव्हापासूनच सुरू झाली आणि म्हणूनच मग या क्षेत्रामध्ये जसं यूथ फॉर जॉब ही फाउंडेशन आहे ज्यांच्यामध्ये मी कार्य करते. पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे, नगर, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी यांचं कार्य चालतं. आणि ह्याच्यामध्येही दिव्यांग मुलांसाठी मुलींसाठी बरेच सारे असे ट्रेनिंग्स घेतले जातात आणि त्या ट्रेनिंग्सच्या माध्यमातून त्यांना जॉबही दिले जातात. तर तशीच सरांची ही जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये आपण कुठेतरी त्यांना एक खारीचा वाटा उचलूयात असं बोलून मी इथून पुढे काही जीवन प्रवासाच्या रिलेटेडच गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे आता जसं मी म्हणेन की यशाचे मार्ग दिव्यांगांसाठी. तर दिव्यांगांसाठी यशाचे मार्ग खुले आहेत का? तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की म्हणजे मॅडम तुम्हाला काय जात आहे सांगायला की आमचं आयुष्य कसं आहे ते आम्हाला माहिती आहे आणि हा जो प्रवास आहे तो किती खडतर आहे किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे सो कॉल्ड आपण ज्यांना म्हणतो की तुम्हाला काही त्रास नाही तर तुम्हाला दुसऱ्यांच्या त्रासाची जाणीव होत नाही किंवा आपबीती असं जे म्हणतो. तर ह्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे की द ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साईड.
म्हणजे जसं आपण म्हणतो ना की दुरून डोंगर साजरे, म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं किंवा वाटत राहतं नेहमी की यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझ्याच बाबतीत का असं होतं किंवा माझा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मलाच सगळं का एवढं सहन करावं लागतंय. आणि हा म्हणजे इट इज नॉट अ फॉल्ट ऑफ एनीवन, कारण हा एक मनुष्याचा विचार करण्याचा हे असतो की बरोबर आहे की खूप त्रास सहन करावा लागला की मग माणसाची जी विचार करण्याची किंवा जे व्यक्त करण्याची भावना आहे ती सर्वप्रथम हेच येते, जे मी आता जस्ट शेअर केलं. की काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे असं वाटतं की हे सगळे त्रास मलाच का, किंवा म्हणजे आमचा त्रास आम्हाला माहिती, तुम्हाला त्याची काय जाणीव आहे. आणि नुसतंच भाषण देणं किंवा नुसतंच काहीतरी सांगणं हे खूप सोपं असतं. पण मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच नक्कीच मान्य करते आणि याच्यामध्ये अजिबात काहीही मी म्हणजे असं अजिबात कुठेही दुमत नाही आहे माझं या गोष्टीसाठी, की बरोबर आहे. जे दिव्यांगांना त्रास सहन करावे लागतात किंवा ज्या गोष्टींचे चॅलेंज येतात, ते चॅलेंजेस मी गेल्या 5 वर्षांपासून स्वतः बघितले आहेत. आणि म्हणजे अक्षरशः जेव्हा मुलांच्या ज्या अपेक्षा वाढत जातात त्यावेळेला एक स्वतःलाही गिल्ट फिलिंग येतं की अरे, म्हणजे करण्याची इच्छा तर खूप आहे, पण कुठेतरी जे बाउंड्रीज असतात त्या बाउंड्रीज येतात आणि मग तिथे कुठेतरी एक पॉज घ्यावा लागतो. तर एक मिनिट, थोडीशी तब्येत थोडीशी गडबड आहे त्याच्यामुळे एकच मिनटं द्या. तर जीवन हे जे आहे ते वेगवेगळे अनुभव प्रत्येकालाच देत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं आता, तर काही उदाहरणं जर तुम्ही बघितली की ठीक आहे, म्हणजे माझं दिव्यांगत्व आहे, मला खूप त्रास होणार आहे, पण तरीही त्या त्रासाबरोबर म्हणजे मी तर म्हणेन की तुमच्याकडे जी विल पॉवर किंवा तुमच्याकडे जी ताकद असते, ती ताकद मला तर वाटत नाही की आमच्यासारख्या सामान्य लोकांना पण असेल म्हणून. आणि ह्याचा पण अनुभव किंवा याचे काही उदाहरणं मी तुमच्यासमोर नक्कीच देऊ मांडते आज या प्रसंगातून. की जर तुम्ही आपले काही काही ठराविक एक्झाम्पल मी अगदी सांगते, की जसं आपल्या ग्रेट हेलन केलर आहेत. तुम्हाला सगळ्यांना त्यांची कथा माहिती आहे. लुईस ब्रेल आहेत. त्याच्यानंतर सुधा चंद्रन, यांना तर कोण ओळखत नाही. प्रत्येक घरामध्ये माईट बी त्यांचे सिरियल्स हे बघितलेच जात असतील. किती फेमस आहेत आज त्या. आणि अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा एक ॲक्सिडेंटल ह्याच्यामध्ये पायाचा थोडेसे इश्यूज झाले आणि त्याच्यामुळे त्यांचा पाय हा कट करावा लागला, त्यांना गमवावा लागला तो पाय. तर वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे इमॅजिन करा की जिथे माणसाचं एक वेगळी स्टेज असते बहरण्याची प्रत्येक व्यक्तीच्या, तर त्या पिरियडमध्ये त्यांना ह्या गोष्टी ज्या सफर कराव्या लागल्यात, तर त्या सफर करताना जर त्यांनी स्वतःचं मनोबल किंवा स्वतःला माझ्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आता आणि मला हे आयुष्य नको आहे, असा जर त्यांनी त्या क्षणी विचार केला असता, तर आज वयाच्या 50मध्ये पण त्या इतक्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देऊ शकल्या असत्या का? नाही. तर याच्यामध्ये इतकी ग्रेट पर्सनॅलिटी सुधा चंद्रन जर माहिती असेल तर व्हेरी गुड, नसेल माहिती तर तुम्ही नक्की, मी हे जे काही नावं घेते आहे त्यांची नक्कीच नक्कीच तुम्ही थोडीशी यूट्यूबला वगैरे माहिती काढा. आता हल्ली तर खूप सोपं झालं आहे की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या इन्स्पिरेशन्स स्वतःच्या आयुष्यासाठी नक्कीच घेऊ शकता. दुसरं एक उदाहरण आहे आपले रवींद्र जैन, की जे बाय बर्थ व्हिज्युअली इम्पेअर्ड होते आणि
या परिस्थितीमध्येही त्यांनी त्यांची जी एक कला, त्यांची जी एक गायनाची आवड आहे, त्या आवडीला ते अगदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेले आणि 70sचे तर ते एकदम रॉकस्टार होते. म्हणजे त्यांची गाणी ही इतकी सुपर डुपर हिट होती आणि नुसतीच पिक्चरची गाणी नाही, तर त्यांनी स्वतः काही अल्बमही काढलेत, आहे की नाही? मग अशा लोकांचे जर आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवले, जसं गिरीश शर्मा आहेत. गिरीश शर्मांचं पण काय झालं होतं, अगदी लहान वयात असतानाच एक पाय त्यांना गमवावा लागला. मग एक पाय गमावलेला मुलगा, तेही इतक्या लहानपणी, म्हणजे हे बाय बर्थ आलेली डिसॅबिलिटी नाही आहे, बट अनफॉर्च्युनेटली काही इन्सिडेंट्समुळे त्यांना अगदी लहान असतानाच एक पाय गमवावा लागला. तर अशा परिस्थितीमध्येही ते एक बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. याच्यानंतरचा आणखीन एक चेहरा जो आहे रामकृष्णन. यांच्या बाबतीत तर काय झालं होतं की यांचे पोलिओमुळे वयाच्या 2.5 वर्षी, म्हणजे 2.5 वर्षाचे असताना वयाच्या, त्यांना पोलिओचा इफेक्ट झाला आणि पोलिओच्या इफेक्टमुळे त्यांच्या दोन्हीही पायांना प्रॉब्लेम झाला. आता मला सांगा की हे जर सगळे असा विचार करत राहिले असते, आज ते एका म्युझिक टेलिव्हिजन चॅनेलचे CEO आहेत आणि त्यांची स्वतःची एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, जी कृपा नावाने ते रन करतात. यानंतर प्रीती श्रीनिवासन ह्या ज्या आहेत, त्या एका स्विमिंग ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की एक स्विमिंग चॅम्पियन मुलगी जी पूर्ण पॅरेलाइज झाली बिलो द नेक, त्यांची आता स्वतःची एक सोल फ्री म्हणून ऑर्गनायझेशन त्या चालवतात आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून बऱ्याच लेडीजसाठी त्या काम करतात, स्पेशली फॉर वुमन. यानंतर आणखीन एक नाव नक्कीच घ्यायला मला आवडेल आणि ते आहे अरुणिमा सिन्हा. बहुतेक सगळ्यांनीच यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं असणार. अरुणिमा सिन्हा या त्यांनी, म्हणजे त्यांची स्टोरी तर अशी आहे की शी वॉज गोईंग इन द ट्रेन आणि काही चोर शिरले चोरी करण्यासाठी आणि त्या चोरीच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या गळ्यातले चेन हिसकून त्यांना ते धक्का मारून रेल्वेच्या डब्यामधून खाली फेकलं गेलं. आणि त्या फेकल्यानंतरची जर स्टोरी तुम्ही कधी बघितली तर ती स्टोरी म्हणजे अक्षरशः अंगावर काटे देणारी आहे. म्हणजे किती जिद्द आणि किती मोठी विल पॉवर आहे की या परिस्थितीमध्ये, या कंडिशन्समध्ये इतकं स्ट्रॉंग त्यांचा फेथ होता की नाही, मला काहीतरी करायचं आहे आणि मला ती दया आणि ती सहानुभूती नको आहे, मला ती कर्टसी नको आहे लोकांची, मला स्वतःची आयडेंटिटी तयार करायची आहे. अँड आय एम समथिंग, डोंट प्लीज मी फॉर ऑल दिस थिंग्स. म्हणजे मला असे ते प्लीजवाले चेहरे नको आहेत की बिचारी. सो आय वॉन्ट टू एस्टॅब्लिश माय नेम. आणि अक्षरशः म्हणजे जिथे डॉक्टरांनी त्यांना विचारही करू नका कुठला माउंटेन वगैरे क्लाइंब करण्यासाठी असं सांगितलेलं असतानाही अक्षरशः 2 वर्षानंतर त्यांना शी वॉज द फर्स्ट वुमन हू क्लाइम्ब द माउंट एव्हरेस्ट with her amputated leg. Means it is such a amazing journey. आता इवन आपले जे दिव्यांग सोशल फाउंडेशन चे सर आहेत, स्वतः विशाल सर,
तर त्यांच्याही आयुष्यामध्ये साधारणत 8वी-9वीच्या दरम्यान असताना त्यांना अचानक अंधत्व आलं आणि त्यानंतरही त्यांनी अगदी न थांबता न मागे बघता हा त्यांचा जीवन प्रवास सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या कमी वेळांमध्ये इतके साऱ्या अचीवमेंट्स केल्या. म्हणजे आज ते एका कॉलेजचे प्रोफेसर आहेत. त्यांना इतके छान म्हणजे इवन त्यांच्या कॉलेजकडूनही त्यांना बेस्ट प्रोफेसर अवॉर्ड भेटला आहे. काही अवॉर्ड्स मी आधी सांगितले आणि इवन म्हणजे त्यांच्याबद्दल आणखीन एक उल्लेख मला इथे करावासा नक्की वाटेल की ते PhD करत आहेत आणि ऑलमोस्ट ऑन द प्रोसेस ऑर एंडिंग ऑफ दिस की ते PhD करत आहेत म्युझिकच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एवढा सगळा प्रपंच, एवढा सगळा पसारा ते अगदी किती व्यवस्थितपणे आणि किती मन लावून कार्य करून करतात. तर या अशा दी ग्रेट लोकांची तुम्ही नक्कीच जर्नी फॉलो करा. तुम्हाला या गोष्टींसाठी 101% नक्कीच फायदा होईल. जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्याच्याने हे होणार नाही किंवा मला हे जमणार नाही, तर हा थोडासा माइंडसेट बाजूला ठेवा आणि बऱ्याच म्हणजे आता तर इतक्या संस्था अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीजच्या ट्रेनिंग तुम्हाला भेटतात. त्या ट्रेनिंग्स तुम्ही जॉईन करा. म्हणजे त्याचा बऱ्याच दिव्यांगांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना शिकणं म्हटलं की थोडासा चॅलेंजिंग वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. तर थोडंसं तुम्ही कुठेतरी स्वतःचा जे विचार करण्याची किंवा जो माइंडसेट आहे तो थोडा चेंज करा. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहेत. गव्हर्मेंटचे कोटा आहेत त्याच्यानंतर आता कंपन्यांमध्ये पण त्यांचे काहीतरी पर्टिक्युलर सेक्टर्समध्ये काही असे डिपार्टमेंट्स आहेत की जिथे त्यांच्याकडे डिसेबल मुलांसाठी नक्कीच काम करण्याचा अप्रोच असतो. तर अशा खूप साऱ्या प्रायव्हेट कंपनीज पण आहेत की जिथे खूप सारे दिव्यांगांसाठी ओपनिंग्स असतात किंवा जॉब भेटू शकतात. पण त्याच्यासाठी कुठेतरी आपणही एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे. ह्या ज्या फ्री ट्रेनिंग्स तुम्हाला भेटतात तर ह्या फ्री ट्रेनिंग्सचा तुम्ही फायदा घ्या. तुम्ही वेळात वेळ काढून. आणि आता तर कोविडच्या सिच्युएशनपासून तर किती म्हणजे किती चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कुठेही न जाता तुम्ही जिथे राहता तिथून तुम्हाला मोबाईलवरून ह्या ट्रेनिंग्स अटेंड करायच्यात. तर तुम्ही जर स्वतःसाठी वेळ दिला नाहीत तर मग मी म्हणेन की तुम्ही कसं म्हणजे प्रत्येक वेळेस मला दुसऱ्याने कुणीतरी मदत करावी. आता हे जे काही ग्रेट लोक आहेत त्यांनी कुठेतरी स्वतःचे प्रयत्न केले म्हणून ते पुढे जाऊ शकले. तर असेच तुम्ही तुमचे स्वतःचे प्रयत्न चालू ठेवा. सॉरी, थोडंसं तब्येतीची गडबड झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब होते. तर स्वतःचे प्रयत्न हे तुम्ही नक्कीच चालू ठेवले पाहिजेत आणि याच्यामधूनच मार्ग हा नक्की भेटेल. आणि तो भेटू शकतो, का नाही भेटणार. आयुष्यामध्ये कुठेतरी आपण जेव्हा मला हे नाही भेटत आहे किंवा मला का नाही बरं असं आयुष्य जगता आलं किंवा का नाही मी हे करू शकत, तर ते असे निगेटिव्हिटीचे क्वेश्चन्स विचारण्यापेक्षा काय केलं तर मला हे भेटेल ही सकारात्मकता आयुष्यामध्ये आणा. याच्यामुळे तुम्हाला नक्कीच कुठेतरी स्वतःचा व्ह्यू चेंज केल्याशिवाय यश भेटणार नाही.
म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे जे आपण म्हणतो. तर ह्या ज्या म्हणी आहेत त्या म्हणी कुठेतरी खरंच खूप मोठे मोठे आपल्याला ज्ञान देऊन जातात किंवा काहीतरी मोठ्या अचिव्हमेंटसाठी प्रेरित करत असतात. तर ह्या म्हणींकडे, ह्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. आज हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम एका अनुषंगाने, म्हणजे ही जी मशाल सरांनी पेटवली आहे ती मशाल तुम्ही पुढे न्यायची आहे आणि याच्यासाठी प्रयत्न हे तुम्हालाच करायचे आहेत. म्हणजे जरी तळ्यापर्यंत नेऊन दिलं तुम्हाला, तरी तळ्याच्या पाशी गेल्यानंतर पाणी पिणं हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. तर आजच्या तारखेला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे गव्हर्मेंटच्याही काही रोजगार हमी योजना आहेत. त्याच्यानंतर स्वयंरोजगाराच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्याची माहितीही तुम्हाला भेटत असते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये. यूट्यूबवरून आता हल्ली मी 2-3 सेशन्समध्ये त्या जसं घरकुल योजना वगैरे, तर हा एक उपक्रम एक चालू झाला आहे. तर ह्या सगळ्या संधींचा, ह्या सगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटत आहेत त्या अपॉर्च्युनिटीजचा नक्कीच फायदा घ्या, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आत्तापर्यंत करता आल्या नाहीत त्या याच्या पुढे तरी तुम्ही करताल, ही अपेक्षा म्हणू की ही इच्छा म्हणू, की आजपर्यंत नाही केलं ठीक आहे, नॉट टू वरी, पण कमीत कमी देर आए दुरुस्त आए. सो इसी सोच के साथ में हम आगे बढ़ेंगे और हम आगे बढ़ के हमारा जो भी अचीवमेंट है, हमारा जो भी एक अचीवमेंट हमें करना था, या तो फिर जॉब रिलेटेड कहो तो जॉब भी, जैसे अभी अगर आपका कम्युनिकेशन अच्छा है, मी मुद्दाम थोडंसं हिंदी ॲड करते आहे कारण जर कोणी लँग्वेजच्या प्रॉब्लेम्समुळे असं व्हायला नको की कुणाला म्हणजे मराठी समजत नाही आहे. नॉर्मली हिंदी हे सगळ्यांना समजतं. तर हा जो एक सेंटेन्स आहे तो मी मुद्दाम मराठीच्या ऐवजी हिंदीमध्ये सांगते, की जैसे अभी जो बहुत ही मेजर डिसेबिलिटीज़ हैं, तो उनके लिए अगर आप कम्युनिकेशन के ऊपर ज़्यादा काम करोगे, आपके इंग्लिश कम्युनिकेशन और इंग्लिश इज़ नेसेसिटी, तो इसके ऊपर अगर आप काम करते हो तो डेफिनेटली आपको अच्छे प्रोफाइल के वर्क फ्रॉम होम अपॉर्चुनिटीज़ भी मिल सकते हैं और है। पर आपको उसके लिए क्या करना है, आपको उसके लिए खुद होके ट्राई करना है। कोई आपको खींच के तो लेके नहीं जा सकता है कि आओ भाई चलो इंग्लिश सीखो। तो कुछ चीज़ें हैं जो एज अ ह्यूमन हमें खुद ट्राई करनी पड़ती है। आप भले ही इसके पहले थोड़ी कोशिश की होगी, बट आज के बाद थोड़ा सा माइंड सेट चेंज करके आप डेफिनेटली इन चीज़ों के बारे में सोचो कि किस तरह से और क्या चीज़ है जो मुझे आके लेके जाएगी, जिसके ऊपर मैं खुद अपने लिए काम कर सकता हूँ और ये हो सकता है। तो हाउ टू ट्रैक सेल्फ ऑन द राइट पाथ, ये जो मेरा टॉपिक था, तो ये मीन्स इवन ये ऐसा नहीं है कि हम कुछ सोचते नहीं हैं या हम कुछ करते नहीं हैं, मुझे ऐसा बिल्कुल नहीं कहना है। हम बहुत सी चीज़ों के लिए हमेशा ट्राई करते हैं, बट ट्राई करते वक्त हम गिव अप भी उतनी ही जल्दी कर देते हैं कि थोड़ा किया ट्राई, 1-2 जगह पे नहीं हुआ, क्या कर सकते हैं मैडम, हो ही नहीं रहा है, कितना करेंगे, कितना देखेंगे। ऐसा नहीं है। अगर आपको कहीं बाहर अपॉर्चुनिटीज़ मिल रही है तो आप डेफिनेटली उसका भी एडवांटेज उठा सकते हो, क्यों नहीं ले सकते हैं। आजकल तो ट्रांसपोर्ट भी बहुत इजी हो गया है, पहले का टाइम तो पूरा ख़त्म हो गया। आज की
आज की डेट में तो इवन मीन्स यहाँ से अगर दिल्ली जाना है या तो फिर यहाँ से बॉम्बे, बेंगलोर, हैदराबाद जाना है, तभी भी इजी वे से ट्रांसपोर्ट आपको मिल सकते हैं। वीडियो कॉल की फैसिलिटी अवेलेबल है, तो आपके पेरेंट्स के साथ भी आप कनेक्ट हो सकते हो। तो जहाँ अपॉर्चुनिटी मिलती है वहाँ पे आपको डेफिनेटली जाना चाहिए, ऐसा मेरा कहना है। क्यों? क्योंकि अगर हमको खुद बाउंड्रीज में बांध के रखेंगे तो फिर प्रोग्रेस माइट भी हो सकती है। मैं ऐसा नहीं कहूँगी कि होगी नहीं, हो सकती है, बट वो कितने लेवल तक होगी, कितने लेवल तक आप जा सकते हैं, वो भी एक बहुत बड़ा चैलेंज ही है। तो इसके लिए मेरा ये कहना रहेगा आप लोग सबको कि खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रज़ा क्या है। क्या लगता है आपको, ऐसा होना चाहिए? यस, डेफिनेटली होना चाहिए। तो इस तरह से ही अगर हम हमारे खुद के विचारों के ऊपर अगर थोड़ा सा यू टर्न लगा देंगे तो हमारी ज़िंदगी भी बहुत बेहतर हो सकती है। इस जर्नी को, इस लाइफ को हमेशा एक सोच के साथ आगे लेके जाओ कि मेरी ये ज़िंदगी जो भी मुझे मिली है, जैसी भी मिली है, ये मेरी ज़िंदगी है और मुझे इसको एक ऐसे मकान पे लेके जाना है कि जहाँ पे मेरा नाम हमेशा लोगों के साथ मिला रहे, या लोग मुझे उस नाम से जाने, उस रुतबे से जाने, मेरे साथ भी, मेरे बाद भी। और ये हो सकता है, डेफिनेटली हो सकता है। क्यों? क्योंकि हमने देखा, हमने कितने एग्जाम्पल्स, मतलब ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स हैं, बट कुछ ही मैं आपके सामने प्रेजेंट कर पाई। तो ये भी गिने चुने लोगों के नाम मैंने लिए हैं। अगर आप सर्च करोगे तो देयर आर एन नंबर ऑफ पीपल्स कि जिनके डिसेबिलिटी के अलावा भी उन्होंने इतना ग्रेट कुछ तो किया है कि आज उनका नाम गूगल पे है। तो अगर वो कर सकते हैं तो हम क्यों नहीं। इनफैक्ट जैसे मैंने पहले भी कहा कि ये जो प्लेटफॉर्म है, ये प्लेटफॉर्म्स आपको जो मिल रहे हैं, गवर्नमेंट फैसिलिटीज़ हैं, बहुत सारी संस्थाएं हैं जो आपको हेल्प कर रही है, बहुत से स्कीम्स अलग अलग निकलते हैं गवर्नमेंट्स के। तो इन स्कीम्स की वजह से आप कैसे अपने आप का फ़ायदा कर सकते हो, ये सब चीज़ों के बारे में ज़्यादा दिमाग लगाओ। ना कि मेरी डिसेबिलिटी है, मेरे प्रॉब्लम्स हैं, मेरे घर वाले मुझे नहीं समझते हैं, मेरे ये प्रॉब्लम है, मेरे वो प्रॉब्लम है। प्रॉब्लम्स तो ज़िंदगी का पार्ट है, इट इज़ जस्ट अ पार्ट ऑफ एवरीबडीज़ लाइफ। ये ऐसा बिल्कुल भी नहीं है कि सिर्फ आपकी लाइफ में प्रॉब्लम्स हैं। ये होता है, मतलब जैसे हम कहते हैं कि अगर रात है तो सुबह भी है, अगर दिन का सूरज निकल के आ सकता है तो रात का अंधेरा भी जा ही सकता है। तो उसी तरह से हमेशा हमारी ज़िंदगी में हमें क्या करना है और हमें कहाँ पर जाना है, ये हमें पता होना चाहिए। ये चीज़ हमें कहीं ना कहीं तो हमेशा हमेशा याद रखनी है। और ये याद कैसे रखनी है, तो इसको एक स्लोगन के जैसे बना के रखना है कि जिसकी वजह से कुछ भी प्रॉब्लम आए, कुछ भी चैलेंज आए,
कितनी भी मुश्किलें आए, बट हम हमारे तरफ से फ्रॉम आर एंड, आमच्या बाजूनी आम्ही कधीच मागे फिरणार नाही, किंवा जे नाही झालं त्याच्यासाठी तर रडत बसणारच नाही. याच्या पुढे काय कसं करता येईल, आणि आपण प्रयत्न केल्याशिवाय, जसं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच आहे हे. स्वतः प्रयत्न केले तरच शक्य आहे. याच्यासाठी तुम्हाला मदत भरपूर आहे, तुम्हाला सगळीकडून सपोर्ट भेटणार आहे, पण तो सपोर्ट घेण्याचं काम सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. जर तुम्ही तो पॉझिटिव्ह प्रकाराने घेतलात तर आयुष्याचं सोनं होऊ शकतं, आणि नाही तर मग माहिती नाही का माहिती आहे? येस, सगळ्यांना माहिती आहे की काय होईल. सो या कार्यक्रमामध्ये मला माझं काही मनोगत किंवा काहीतरी एक पॉझिटिव्ह शेअरिंग करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मला भेटला, आणि त्याच्यामध्ये हे जे काही थॉट्स आहेत ते थॉट्स मी शेअर करण्याचा जो काही प्रयत्न केला, आणि तुम्ही इतका उत्तम प्रतिसाद देताय आणि यापुढेही देताल अशी अपेक्षा करते. आणि एक कडवं आहे जे मी इथे नक्कीच बोलू इच्छिते, आणि या कार्यक्रमाची समाप्ती करेन. तर शेवटी जाता जाता काहीतरी बोलायचं आहे, आणि ते आहे, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. कि रास्ता कट जाएगा मितवा, कि बादल छट जाएंगे मितवा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. कि रास्ता कट जाएगा मितवा, कि बादल छट जाएंगे मितवा. चल चला चल, चल चला चल. येस. सो थँक्यू व्हेरी मच, आणि आशा आहे की तुम्हाला दिव्यांग सोशल फाउंडेशनकडून हा जो काही कार्यक्रम आज ऑर्गनाईज झाला आहे तो नक्कीच आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे कमेंट्स हे आम्हाला भेटतील याची अपेक्षा करते, आणि आजचा कार्यक्रम समाप्त करते. थँक्यू.